सर्वांना श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी। आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा एक मोठा निर्णय घ्यायचा असतो, पण मन गोंधळलेलं असतं। काय करावं, कुणाला विचारावं आणि खरंच उत्तर कोणी देईल? अशा वेळी आपण घरच्यांना, मित्रांना, नातेवाईकांना विचारतो। प्रत्येकाचं वेगळं उत्तर मिळतं आणि आपला गोंधळ अजून वाढतो। कुणाचं ऐकावं, काय योग्य काय अयोग्य कळेनासं होतं। अशा वेळी एकच व्यक्ती आहे जी नेहमी योग्य उत्तर देते, आपले स्वामी महाराज। अनेकांना वाटतं की स्वामींनी उत्तर कधी दिलं, पण हो, स्वामी त्यांच्या भक्तांना उत्तर देतात, संकेत देतात। फक्त एक गोष्ट हवी, नितांत श्रद्धा आणि विश्वास। स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी एक साधा आणि पवित्र मार्ग। एक स्वच्छ कागद घ्या आणि 2 सारख्या आकाराचे तुकडे करा। एका तुकड्यावर लाल पेनाने लिहा, हो हे काम कर। दुसऱ्या तुकड्यावर लिहा, नाही हे काम करू नकोस। दोन्ही चिठ्ठ्या सारख्याच घडा। त्या चिठ्ठ्या स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा। विभूती असेल तर चिठ्ठ्यांना लावा आणि स्वामींना साष्टांग नमस्कार करा। मग 1 माळ किंवा शक्य असेल तर 11 माळ श्री स्वामी समर्थ जप करा। नंतर घरात लहान मूल असते तर त्यांच्याकडून एक चिठ्ठी उचलून घ्या। कोणी नसेल तर स्वतः डोळे बंद करून महाराजांचं नामस्मरण करत एक चिठ्ठी उचला आणि जी चिठ्ठी निघेल तेच स्वामींचं उत्तर समजा। कधी कधी स्वामी नाही असं उत्तर देतील आणि मनात खंत निर्माण होईल, पण लक्षात ठेवा, आपल्या हिताचं महाराजांना ठाऊक आहे। स्वामी कधीच चुकीचं मार्गदर्शन करत नाही। ते हो म्हणतील तेव्हा करावं, ते नाही म्हणतील तर थांबावं, एवढंच। हे काही खेळ नाही, हे पूर्ण श्रद्धेचं कार्य आहे। श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथात अध्याय 12 याचा स्पष्ट उल्लेख आहे। बाळाप्पा महाराजांनी पूजन थांबावं का हे जाणून घेण्यासाठी अशाच 2 चिठ्ठ्या टाकल्या आणि ज्या चिठ्ठीत पूजन करू नये असं होतं ती त्यांनी उचलली आणि ते पूजन थांबवलं। त्यांनी स्वामींच्या आज्ञेवर विश्वास ठेवला आणि त्याचं जीवन अधिक तेजस्वी झालं। म्हणूनच स्वामींवर नितांत विश्वास असेल, त्यांची आज्ञा मानायची तयारी असेल तरच त्यांना प्रश्न विचारा। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा अनुभव इतरांसोबतही शेअर करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।